समस्त राज्याच्या 12 कोटी जनतेची काल माफी मागितलेली आहे आणि आमचं जे आज मुख्य आंदोलन आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती एक आदर दाखवण्यासाठी आहे. विरोधकांकडून टीका केली जाते की सत्तेत तुम्ही आहात तर मुख्य आंदोलन तुम्हीच कसं काय करू शकता. तर काल दादाने माफी मागितली. आमचा आदर दाखवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. परंतु संजय राऊत म्हणतात की माफी मागून काही होणार नाही, दादांनी राजीनामा देऊन बाहेर पडावा ना. ठीक आहे, ते राऊत साहेबांचं ते मत आहे. आम्ही जनतेची माफी मागितलेली आहे. विरोधी घटनाही घडलेल्या आहे, ही घडायला नको होती. पक्षाच्या वतीने कोणी जाणार आहे तिथे जिथे पडझड झाली आहे त्या ठिकाणी? मी स्वतःच जाणार आहे. परंतु काल जरा पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की वातावरण थोडं तंग आहे, मला अध्यक्षांनी जायला सांगितलं, मी जाणार आहे. नाही, MRI मशीन बंद पडलेलं होतं. मी आता डीनकडनं माहिती घेतली. त्यांनी ताबडतोब टेक्निशियन बोलवलेले आहेत, ते चालू होईल. समर्जित घाडगेंचा लवकरच पक्षप्रवेश होतोय. मी याच्यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं, वयाची 25 वर्ष झाल्यानंतर कोणालाही निवडणुकीमध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि यावेळेला 7 पक्ष आहेत. त्यामुळं आपण मुक्त आहोत कुठेही जायला आणि कुठेही राहायला. आव्हानाला कसं बघताय? समर्जित घाडगेंच्या आव्हानाला आता निवडणुकीच्या निकालानंतर कळेल ना तुम्हाला. तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत होईल तर हे समज काय, कुणाच्या विरुद्ध कुणा हा प्रश्न नाही. सर, सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की ज्या आर्थिक गैरव्यवहार घोटाळ्यामध्ये एखाद्या याला जामीन मिळणं हा नियम आहे, मात्र त्याला अटक होणं हा अपवाद आहे. अशा प्रकारे जर अटक होत असेल आणि एखाद्या आरोपीला जर तुरुंगात टाकलं जात असेल तर अयोग्य आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतंय. नाही, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय म्हटलं हे खरं आहे. त्याचा काय आता आपण अनादर करू शकत नाही. दुसरी तर औरंगाबादमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा झाल्यामुळे हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. या घोटाळ्यामुळे सहकारी पतसंस्थांच्या ऑडिटविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑडिट दरवर्षी व्यवस्थितपणे होत नाहीत. त्या अनुषंगानं भविष्यात ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून काही प्रयत्न केला जाणार आहेत का? ते आता सहकार मंत्र्यांना विचारलं पाहिजे. तो विभाग माझ्याकडे नाही. यापूर्वीच अशा पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवीला संरक्षण देणारा कायदा आपण केलेला होता. ज्या पद्धतीने एखाद्या बँकेमधील अमुक रकमेपर्यंत जर ठेव हे होणार असेल, बँक बुडाली असेल, तर त्या ठेवीला इन्शुरन्सचं कवच होतं. तशा पद्धतीचा आपला एक नियम झालेला आहे. आता काय सद्यस्थिती मला माहिती नाही. निलेश राणेंचा काल या 2 दिवसापासून म्हणजे मराठवाड्यात जो दौरा सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी मराठा संघटना कोणाचा अजितदादा जनसन्मान यात्रा सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक सभेच्या ठिकाणी अजितदादांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात मराठा युवक तिथे येत आहेत, घोषणा देत आहेत. अजित पवार त्यांना समजूत काढू पाहतात, पण तरी सुद्धा ते ऐकतात. नाही, ठीक आहे ना. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाबद्दल भावना तीव्र आहेत आणि अजितदादा त्याला समर्पक उत्तरं देतील आणि त्यांचा दौरा अतिशय भव्य आणि दिव्य प्रमाणात सुरू आहे. तुम्ही जर काल हिंगोलीत बघितलं असेल, आज बीडमध्ये आहे, काल लातूरला होता. मला वाटतं हजारो आणि प्रचंड संख्येने येत आहेत. अजित पवार ज्या दिवशीपासून राज्यात फिरायला लागलेले आहेत त्यावेळेला वातावरण बदलून गेलेलं आहे. तुमच्या मतदारसंघात गाडगे म्हणतायत यावेळेस परिवर्तन होणार. त्या आता निकालानंतर कळेल. तुमच्या मतदारसंघात जनसन्मान यात्रा कधी असेल, होणार आहे? माझ्या मतदारसंघात झालं ना, पण अजितदादा येऊन गेले. पण त्याला चंदगडमध्ये राहिलेले आहे. सर, नागपूरमध्ये पीओपी गणेश मूर्ती आणली तर गुन्हा दाखल करा, अशा प्रकारे नागपूर खंडपीठाने आदेश दिलेला आहे. कसं पाहता एकंदरीत? आता खंडपीठानं आदेश दिला तर आपण काय बोलू शकतो. सर, निलेश राणेंचा व्हिडिओ म्हणजे रविवारी मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा करत पवारसाहेब, उद्धव ठाकरे आणि हे सगळे एकत्र येत आहेत. हे प्रकरण खरंच अधिक गांभीर्य स्वरूपामध्ये सरकार घेत नाहीये म्हणून की या सगळ्या गोष्टींचं पॉलिटिकल अजेंडा. हे बघा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे घडलेलं आहे ते दुर्दैव आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याबद्दल सुद्धा त्यांनी ह्याचं राजकारण कृपया करू नये असंही विनंती केलेली आहे. आता विरोधकांना हा एक मुद्दा सापडलेला आहे आणि विरोधक त्याचा मुद्दा करू इच्छित आहेत. आता शेवटी निवडणुका तोंडावर आहे असल्यावर असे मुद्दे येणारच आणि अशा घटना होणारच. छत्रपती संभाजीराजांनी या पुतळ्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिलेलं की हे पुतळा जो आहे तो बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो स्थापत्य कलेला अनुसरून बांधलेला नव्हता, अशा प्रकारचं पत्र सुद्धा लिहिलं, परंतु सरकारने गांभीर्य दाखवलं नाही. तुम्ही म्हणताय ते मी प्रसारमाध्यमावर वाचले, मला त्याची काही माहिती नाही. निलेश राणेंचा काल व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना पाहायला मिळतो. पोलिसांवरती दमदाटी अरेरावी करण्याचा प्रयत्न निलेश राणे करतात. त्यांचे वडील खासदार आहेत, ते माजी खासदार राहिलेले आहेत. सरकारमधल्याच सरकारी पक्षामधल्या प्रतिनिधींनी असं वागलं तर काय प्रतिमा राहील? नाही, मी काय प्रसार माध्यमांची बघितलेली नाही
आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब त्याची नोंद घेतील. सर, सत्तेत राहून मुख आंदोलन का करावं लागतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला? नाही, फक्त महाराजांच्या प्रती आपला आदर आहे दाखवण्याचा.